समजा एखादे स्त्री पुरुष हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतील तर त्यांना डोमेस्टिक व्हायलन्सखाली केस दाखल करता येते का? तर याच्याबाबत आपण सध्याची जी समाजातली परिस्थिती आपण बघतो त्याच्यामध्ये बरेच स्त्री पुरुष आहेत ते लिव्ह इनला प्राधान्य देत आहेत. म्हणजे मॅरेजपासून जे काही त्यांना नंतरचे प्रॉब्लेम्स आहेत त्यापासून दूर राहण्यासाठी त्या लिव्ह इन रिलेशनशिपला प्राधान्य देत आहेत. मग आता ह्याच्यात समजा तसे बरेच वर्षापासून ते राहत असतील तर आणि नंतर तो पती त्या स्त्रीला त्रास द्यायला लागला तर मी तिला डोमेस्टिक व्हायलन्सची केस करता येईल का? तर ह्याच्यामध्ये असं आहे की डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा जो 2F हा सेक्शन आहे. तर जर ती स्त्री पुरुष जर एकत्र राहत आहेत बऱ्याच वर्षापासून तर त्याला मॅरेजचा स्टेटस येतो आणि त्याच्यात जर त्या पुरुषाने त्या स्त्रीला त्रास द्यायला लागला तर ते घरगुती हिंसाचाराच्या केस त्याच्याविरुद्ध टाकू शकते. याच्याबाबत असं आहे की ते बरेच वर्षापासून एकत्र राहत असतील तर त्या स्त्रीला त्याच्या नवऱ्याकडून मेंटेनन्सही मागता येतो. तसेच तिला त्या रिलेशनशिपमधून जर मुलं झाले तर त्यांच्या मुलाचा स्टेटससुद्धा लेजिटिमेट असाच असतो. म्हणजेच काय, कायदेशीर मुलं, लेजिटिमसी ऑफ द चिल्ड्रेन, म्हणजेच ती कायदेशीर मुलं म्हणून गृहीत धरली जातात. तर त्यांचं जरी रिलेशन मॅरिटल नसेल तरी मुलं जी झाली त्यांच्या रिलेशन म्हणून त्यांना परत काही प्रॉब्लेम यायला नको म्हणून त्यांच्यापासून झालेली मुलं ही लेजिटिमेटच गृहीत धरलेली आहेत. म्हणजेच काय, तर डोमेस्टिक व्हायलन्सची पण केस त्याच्यावर करता येते. तसेच मेंटेनन्सही त्या स्त्रीला मागता येतो आणि त्यांची मुलं आहेत ती सुद्धा लेजिटिमेट म्हणूनच गृहीत धरली जातात. तर याच्याबाबतची एक केस लॉ आहे ती इंदिरा शर्मा वर्सेस VKV शर्मा 2013ची केस आहे. याच्यामध्ये ती महिला डोमेस्टिक व्हायलन्सखाली घरगुती हिंसाचाराची केस तिने नवऱ्यावर टाकलेली आहे.